मुंबईची लाईफलाईन मानल्या जाणाऱ्या उपनगरीय रेल्वेच्या ताफ्यात सोमवारी एक ऐतिहासिक भर पडली। देशातील पहिली विना एसी स्वयंचलित दरवाजांची लोकल ट्रेन चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमधून मुंबईमधील कुर्ला कारशेडमध्ये आता दाखल झाली आहे। ही नवीन ट्रेन केवळ सुरक्षितच नाही तर प्रवाशांच्या सोयीसुविधांच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत आधुनिक आहे। मुंब्रा येथे झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर जिथे प्रवाशाचा दरवाजामधून पडून मृत्यू झालेला होता, रेल्वे बोर्डानं नॉन एसी गाड्यांना सुद्धा स्वयंचलित दरवाजे लावण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला। त्यामुळे धावत्या ट्रेनच्या उघड्या दरवाजामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे अपघात आणि पडण्याच्या घटना पूर्णपणे थांबणार आहेत। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोलटकर यांनी। पाहूयात। रेल्वेच्या ताफ्यामध्ये पहिली नॉन एसी स्वयंचलित दरवाजा असणारी लोकल दाखल झालेली आहे। सध्या ही लोकल कुर्ला इथल्या कारशेडमध्ये आहे। त्या काही दिवस या लोकलच्या चाचण्या केल्या जाणार आहेत आणि त्यानंतर ही लोकल जी आहे ती प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होणार आहे। ही लोकल कशी आहे मी आपल्याला दाखवतोय। स्वयंचलित दरवाजे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आहे, मात्र ही सगळी लोकल जी आहे ती नॉन एसी आहे। एकूणच या लोकलचं वैशिष्ट्य आणि ही नेमकी लोकल अशी का बनवण्यात आलेली आहे याविषयी जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला सर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। सर, पहिली नॉन एसी स्वयंचलित दरवाजे असणारी लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झालेली आहे। गर्दीचा प्रामुख्याने मुद्दा असतो, अनेक लोक दरवाजामध्ये लटकताना पाहायला मिळतात, अपघात होतात। या पार्श्वभूमीवर ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली। गर्दीसोबतच आपण प्रवाशांची सुरक्षा आणि संरक्षा याच्यावरती भार देत असतो आणि त्याच दृष्टिकोनातनं या लोकलची जी संकल्पना आहे ती करण्यात आलेली आहे। ICF द्वारे तयार करण्यात आलेली ही पहिली लोकल आहे ज्याच्यामध्ये ऑटोमॅटिक डोअर क्लोजिंग सिस्टम आणि नॉन एसी अशी ही आपण प्रवाशांसाठी आणतो आहोत। या लोकलमध्ये प्रामुख्याने 3 बदल करण्यात आलेले आहेत। सगळ्यात पहिला बदल निश्चितपणे म्हणजे दरवाजे क्लोजरचा, डोअर क्लोजरचा आहे आणि आपण दरवाजे जर पाहाल तर दरवाजामध्ये साधारण 2/3 भाग हा लोअरचा किंवा ज्याच्यामधनं व्हेंटिलेशन आतमध्ये येऊ शकेल, हवा आतमध्ये येऊ शकेल असा करण्यात आलेला आहे। सोबतच दुसरी सिस्टम म्हणजे ज्याच्यामध्ये रूफ माउंटेड व्हेंटिलेशन सिस्टम आहे। रूफ माउंटेड व्हेंटिलेशन सिस्टमची कॅपॅसिटी साधारणपणे 10,000 क्युबिक मीटर प्रति तास इतकी आहे, ज्याच्यामध्ये इतकी हवा ती सिस्टम प्रत्येक तासाला कोचमध्ये एंटर करू शकते। यासोबतच तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे याचे कोचेस वेस्टिब्युल्ड कोचेस आहेत। या वेस्टिब्युल्ड कोचेसच्या माध्यमातून गर्दीचं जे सुनियोजित विभाजन आहे ते आपण निश्चितप्रमाणे करू शकतो। त्यामुळे गर्दी एकाच कोचमध्ये न होता ही वेगवेगळ्या कोचमध्ये व्यवस्थितपणे विभागल्या जाईल आणि ज्यातून कुठल्याही प्रकारची अडचण प्रवाशांना येणार नाही। त्यासोबतच आपण प्रवाशांसाठी सोयीच्या दृष्टिकोनातून याचे जे खिडक्या आहेत त्यांची लांबी देखील वाढवलेली आहे। नॉर्मल रेकमध्ये खिडक्यांची लांबी साधारणपणे 900 सेंटीमीटर इतकी असते, तर आपण याच्यामध्ये साधारण 1900 सेंटीमीटरच्या खिडक्या आपण लावलेल्या आहेत। यासोबतच आपण याच्यामध्ये नॉर्मल कोचमध्ये असणारी अलार्म चेन पुलिंगची सिस्टम बदलून त्याच्या जागी आपण अलार्म चेनच्यासाठी बटन देण्यात आलेलं आहे, ज्याच्यामुळे चुकून कुणाकडनं अलार्म चेन पुलिंग होणार नाही याची आपण काळजी घेतो आहोत। सोबतच ऑटोमॅटिकली दरवाजे जे क्लोज होतात त्यावेळेसचे जे डोअर इंडिकेशन आहे किंवा डोअर ओपनिंग इंडिकेशन आहे ते देखील याच्यामध्ये नाविन्याने प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे। या कोचेसच्या माध्यमातून सोबतच आपण जसं 2 कोचच्या दरम्यान किंवा 2 कंपार्टमेंटच्या दरम्यान जे एंट्री आणि एक्झिटचे दरवाजे आहेत ते देखील प्रोव्हाइड करण्यात आलेले आहेत आणि या दरवाजांच्या माध्यमातून आपण प्रवाशांना अडचणीच्या वेळेस मदत करू शकतो। याच्यामध्ये 2 जे आहेत ते लगेज कंपार्टमेंट आहेत, 4 फर्स्ट क्लास कंपार्टमेंट आहेत, 2 लेडीज फर्स्ट क्लास कंपार्टमेंट आहेत आणि सोबतच 2 दिव्यांगासाठीचे देखील कंपार्टमेंट राखीव आहेत। त्यामधून आपण सर्व प्रवाशांना त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न सातत्यानं करतो आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट कल्पेश सावर्डेकर सर, मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई।